आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि अगदी 10 दिवसांवरती मतदानही आलेलं आहे. सगळीकडे निवडणुकीचा माहोल सुरू आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु या आरोप प्रत्यारोप करत असताना विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलणार आहे की नाही हा एक प्रश्न उरतोच. अशाच मुद्द्यांवरती आपण चर्चा करण्यासाठी आज काही तरुणींना आपण बोलतं करणार आहोत. विशेष म्हणजे या ज्या तरुणी आहेत हे त्यांच्या आयुष्यातलं पहिलं मतदान हे या विधानसभेला करणार आहेत. पहिलं मतदान म्हणजे एक एक्साइटमेंट असते. लोकशाहीचा सोहळा म्हणजे काय हे ते अनुभवणार आहेत. पहिलं मतदान करणं ही मोठी जबाबदारी आहे, त्यांचं कर्तव्य आहे. परंतु त्यांच्या अपेक्षाही आहेत की आम्ही जो आमदार निवडून देणार आहोत त्या आमदाराकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्यांनी जो आमदार निवडून दिलेला आहे त्याचं गव्हर्नमेंट आल्यानंतर त्या गव्हर्नमेंटकडून त्या सरकारकडून या मुलींना काय अपेक्षा आहेत, त्यांना कसं सरकार हवं आहे आणि विकासाचे त्यांचे मुद्दे काय आहेत हे आपण आज या तरुणींकडून ऐकून घेऊयात. या सर्वच तरुणींचं हे पहिलं मतदान आहे हे विशेष नमूद करावंसं वाटतं, कारण पहिलं मतदान करताना एक वेगळी उत्सुकता असते आणि यांची काय उत्सुकता आहे त्याबद्दल आपण यांच्याकडून समजून घेऊया. तुमचं नाव सांगा मला. मी आशा तिघाडे. तुमचं हे पहिलं मतदान आहे. पहिलं मतदान करताना एक दडपण वाटतं का, म्हणजे आपल्याला मतदानाचा अधिकार आहे? वाटतंय, पण सरकार कसं येईल ते त्याचंच एक टेन्शन आहे. हे पहिलं मतदान करत असताना आता ह्या मागच्या 5 वर्षामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या तुम्ही पाहिलेल्याच आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट तीनदा बदललं, 3 मुख्यमंत्री झाले. हे मतदान करत असताना तुमच्या काय अपेक्षा आहेत? आपल्याला कसा आमदार पाहिजे? जे शेतकऱ्यांबद्दल आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना 2-2, 4-4 हजार देतात. ते पैसे देण्यापेक्षा त्यांना कमीत कमी मालाला भाव तरी द्यायला पाहिजे. जे आणखी आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांचा पण जरा तरी सरकारने विचार करायला पाहिजे. लाडका भाऊ म्हणून जी योजना चालू केली पण त्याच्यामध्ये 6 महिन्यानंतर बेरोजगारांनी काय करायचं हाही मोठा प्रश्न आहे. ज्या महायुती सरकारने लाडका भाऊ म्हणून योजना जी सुरू केलेली आहे ती 6 महिन्यासाठीच आहे आणि 6 महिन्यानंतर त्या तरुणींनी काय करायचं हा एक त्यांचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मला सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रद्धा लांडगे. आत्ता तुम्ही जे मतदान करणार आहात हे तुमचं पहिलं मतदान आहे. कसं आमदार पाहिजे, कसं सरकार पाहिजे तुम्हाला? पहिलं मतदान आहे त्याच्यामुळे उत्सुकता तर आहेच की सरकार कसं येईल. सरकार हे असं आलं पाहिजे किंवा आमदार ते प्रथमतः नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार दर्शवला पाहिजे. आजकाल आपण महाराष्ट्रातलं जे राजकारण बघत आहोत की नेते हे त्यांच्या पक्षावरती ठाम नाहीत किंवा त्या पक्षाच्या ज्या काही विचारधारा आहेत त्या विचारधारेवरती ते ठाम नाहीत. तर मग ते 5 वर्ष राजकारभार कसा करणार आहेत, कसं करणार आहेत असं म्हणायचं मला असं म्हणायचं आहे की नेत्यांनी त्यांचा जो काही पक्ष आहे त्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे. ते काही विचारधारा आहेत ते ठाम राहिलं पाहिजे आणि युवकांकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण युवक आजकाल फायनान्शियल स्टेबल होणं हे उद्याच्या महाराष्ट्रासाठी खूप गरजेचं आहे. आणि आपण बघतो की MPSCचे जे एक्झाम आहे ते खूप एकतर ॲड येत नाही लवकर आणि आली की त्याच्यानंतर प्रोसेस कंटिन्यू होत नाही, वेळ लागतो त्याच्यामध्ये खूप. मग ती MPSC एक स्वायत्त संस्था आहे मान्य, पण आमदारांनी पण जरा तिकडे लक्ष दिलं पाहिजे. काय प्रॉब्लेम आहेत तिकडच्या त्या सॉल्व्ह केल्या पाहिजेत. युवकांकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि तसंच शेतकऱ्यांकडं पण लक्ष दिलं पाहिजे. आणि आपली इकॉनॉमी इंडियामध्ये फर्स्ट नंबरला आहे महाराष्ट्राची, मान्य आहे, पण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बघावे तसे व्यवसाय नाही आहेत. तर त्याच्यासाठी आमदारांनी प्रयत्न केले पाहिजेत. उद्योगासाठी, शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केले पाहिजेत असं वाटतं. सर्वच विषयांचा आढावा यांनी घेतलेला आहे. तुमचं नाव सांगा. पूजा वाकुरे. पहिलंच मतदान आहे आणि आता तुम्ही नवीन सरकार निवडून देणार आहात. तुमचं एक मतदान देखील खूप बहुमूल्य असतं. ते पण करणार ना? हो, करणार तर. पण हा प्रश्न आहे मतदान करताना की मतदान कोणाला करावे. कारण मतदान करण्यासाठी जे सभासद असेल, जे व्यक्ती असतात त्यांचा असा प्रश्न असतो की आपण मतदान कोणाला करणार आहेत. आज आपण एखाद्या पक्षाला निवडून दिलं तर उद्या तो पक्ष त्याचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाकडे जाणार
आणि आपल्याला असं वाटतं का हां आपण जो पक्ष निवडून दिला तो आपल्यासाठी काहीतरी करणार आहे. पण तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाकडे जर गेला तर आम्ही कसं आमच्यासाठी जे आमचा उद्देश आहे, आम्हाला असं वाटतं की आम्ही तरुण आहोत, आम्हाला काहीतरी आम्ही सुशिक्षित तर आहोतच, पण आम्हाला असं वाटतं आम्ही जे आता सध्या शिक्षण घेत आहोत त्या शिक्षणामध्ये थोडंसं काहीतरी वाढत झाली पाहिजे. आता सध्या मी माझं B.Com कंप्लीट करत आहे, तर मला असं वाटतं की बँकिंगच्या सुविधा असाव्यात. आता धाराशिव जिल्हा आहे, या धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठेही बघायला जायचं, कुठेच बँकिंगच्या काहीच दिसत नाही आहे. तिथं CA, आता मला CA करायचं होतं, तर इथे CAच्या क्लासेस नाही आहेत, काहीच अवेलेबल नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे जे धाराशिवचे आमदार आहेत, बाकीचे कोणी खासदार आमदार असतील यांनी लक्ष दिलं पाहिजे. धाराशिव हा जिल्हा आहे, पण या जिल्ह्यामध्ये मला अशी प्रगती मला काही दिसत नाही. कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप असे बेरोजगार आहेत, तरुण आहेत. त्यांनी काय करायचं? आज तुम्ही दिला त्यांना 6 महिन्यासाठी जॉब दिला, ते करणार, पण पुढे त्यांनी काय करणार आहे? 6 महिन्यानंतर त्यांनी काय करणार? हा प्रश्न सगळ्यांपुढे उभा आहे. तर हा प्रश्न सगळ्यांनी सोडवावा. आणि आणखीन एक योजना तयार केली आहे की लाडकी बहीण योजना. तुम्ही आज लाडक्या बहिणीला 1500 देताय, पण उद्या त्या लाडक्या बहिणी, आता तुमचे 1500 बंद झाल्यानंतर उद्या लाडकी बहिणीनं काय करणार आहे? तर तुम्ही त्या ती लाडकी बहीण असणार आहे, ती संपूर्ण असं नाही की ती कोणीतरी श्रीमंतच असणार आहे, ती सर्वसामान्य घरातली पण व्यक्ती असू शकणार आहे. ती शेतकऱ्याची बायको असेल, तिची मुलं पण शिकत असतील, पण ती शेतकऱ्याची बायको आहे, मग तिची अशी अपेक्षा असणार की माझी मुलं शिकली पाहिजेत, माझ्या मुलांनी सगळं केलं पाहिजे. पण त्यासाठी काय पाहिजे? पैसा. आणि बाहेर कुठेही तुम्ही जावा, शिक्षणासाठी पैसा हा लागतोच. मग तो पैसा कुठून आणायचा? सर्वसामान्य शेतकऱ्याला तर असं नाही की प्रत्येक वेळेस आपण ह्या शिक्षणासाठी एवढा पैसा देऊ शकतो, असं नाही आहे ना. आता माझं सांगा, माझी सर्वसामान्य घरातली आहे, मला CA करायचं होतं, मला इथं धाराशिवमध्ये अवेलेबल असतं तर मी केलं असतं, पण इथं नव्हतं ना. मला डायरेक्ट काय आले, मी खूप सरांना विचारलं की सर काय करायचं, CA करायचं आहे मला. तर ते म्हणले तू पुण्याला अथवा लातूरला जाऊ शकतेस, ते चांगले अवेलेबिलिटी आहेत. तर तेच जर आपल्या धाराशिवमध्ये आले तर असे माझ्यासारखे कित्येक मुलांचे हे प्रश्न सुटतील की बाबा आपल्याला करायचं हे आपल्या धाराशिवमध्ये होऊ शकतं, आपण ते करू शकतो. असे प्रश्न मला वाटते सगळ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. जे आमदार असतील, हे असतील, ते काय करणार? निवडून येण्यासाठी आम्ही हे करणार, ते करणार, असे आश्वासन जे देतात का, ते आश्वासन आम्हाला नको आहे. तुम्ही जे आश्वासन देता ते प्रत्यक्षात आणा, असं आमची इच्छा आहे. आश्वासनं प्रत्यक्षात त्यांनी पूर्ण करावीत, असं या ताईचं म्हणणं आहे. नाव सांगा तुमचं? रुपाली जाधव. मतदानाची पहिलीच वेळ, आता कसा आमदार पाहिजे? असे बरेच प्रश्न आहेत आमदारांच्या विषयी आता सध्या तर, पण माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की स्वच्छता अभियान आपल्या इथे धाराशिव जिल्ह्यामध्ये असे रोडला इतके गड्डे आहेत ना की सहज आपल्याला समजा इथून RP कॉलेजपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जायचं असेल ना तर अर्धा तास लागतो. म्हणजे इतके गड्डे, आणि सध्या तर एक जणाचा मृत्यू पण झालेला आहे इथे. आणि माझं अजून एक असं मत आहे की स्वच्छता अभियानमध्ये कचरा जागजा नगरपालिकेला असं काहीच ध्यान नाही आहे की जे उठते ते सगळं, ते इथे एक नदी आहे भोगावती, त्यामध्ये सगळे, पण जिथे पाणी स्वच्छ असायला पाहिजे असं काहीच नाही आहे. आणि शक्यतो जागे नाल्या गच्च भरलेल्या आहेत. ज्या दिवशी पाऊस पडतो सगळं रस्ता आणि नाल्याचा काहीच फरक कळत नाही इथं. हे पण प्रॉब्लेम सगळ्यात मोठा धाराशिवमध्ये आहे. आणि माझं असं मत आहे की इथे माझं महिलांसाठी हे एक मत आहे की वृद्धाश्रम, जसं आपण वृद्धाश्रम करतो, तुम्ही जे 3000 आम्हाला देणार आहात लाडकी बहीण योजनेसाठी ते वृद्धाश्रमासाठी द्या. कारण जे स्त्रिया आहेत, जे वृद्ध आहेत, त्यांना चालता येत नाही, कुणाला कुठं काही त्रास आहे शरीरामध्ये, तर ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे, आमच्यासाठी नाही. का तर आम्ही स्वतः एवढे कम्फर्टेबल आहोत की स्वतः मेहनत करून स्वतः पैसे कमवू शकतो. एवढ्या महिला अशा सशक्त आहेत, महिला अशा दुर्बळ नाही आहेत. आणि शक्यतो अजून एक माझा महत्त्वाचा मुलींसाठी मुद्दा आहे की मुलींना संरक्षण द्या तुम्ही. मुलींना आता समजा अशी एक मुलगी आहे जी, मुलींची अशी प्रवृत्ती असते की लाजाळू स्वभावाची मुलगी असते, शक्यतो 4 चौघामध्ये जाण्यासाठी तिला असं हे वाटत असतं, कम्फर्टेबल वाटत नसतं. तर मग असं का की एखादी मुलगी जर समजा हे रात्री 12 वाजता किंवा 10 वाजता, सध्या तर 9 वाजता ही मुलगी एकटी घरी येऊ शकत नाही, काय येऊ शकत नाही. मग ह्यामध्ये सरकारनं असं हे करायला पाहिजे, कोण जबाबदार आहे ह्यासाठी? कोण जबाबदार आहे? आता जे कोलकाताचं हे झालं, मग त्यासाठी कोण जबाबदार आहे? आता मग आम्ही कोणाला बोलायचं? मग आम्ही तुम्हाला आमचं मत देतोय, आम्हाला असं सरकार हवं आहे की जे आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आणि तुम्ही एक निर्णायक मत घ्या ना, की म्हणजे असं एक मत घ्या की बाबा
ज्यांनी काही गुन्हा केलेला आहे त्याला ताबडतोब निर्णय घ्या ना. तुम्ही रडकळत जसं हे परीक्षा MPSCच्या परीक्षा रडकळत आहे तसं तुम्ही एक स्त्रीवर अत्याचार होतो, त्यांच्या घरच्यांना काय परिस्थिती झेलावी लागते. आज मुलगी ती डॉक्टर होती, मुलगी कोलकात्याची मुलगी डॉक्टर असूनही तिच्यावर अत्याचार. गरिबांचा एक माणूस आपण त्यागू शकतो की बाबा गरीब आहे, असं सरकार आपण लढू शकत नाही एवढं गरीब. पण जर तुम्ही एक अशी मुलगी आहे की जी स्वतःच्या पायावर उभा आहे, स्वतः कमवत आहे, जरी तुम्ही तिला संरक्षण देत नाहीये तर मग तुम्ही गरिबांना काय संरक्षण द्या. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे इथे की तुम्ही गरिबांना काय संरक्षण देणार. आणि राहिल्या गोष्टी MPSCच्या ज्या आपण स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये हर वेळेस जागा निघडतात, पण मुलींना अशा कमी का जागा असतात. जी मुलांना जिथे 256 जागा येतात तर मुलींना 55. असं का, असा भेदभाव का मुलींसोबत आणि मुलांसोबत असा का मुलंच तेवढं करू शकतात का, मुली नाही आहेत का. ज्या मुली आता समजा आता जे कास्टवाईज आहेत, जे अलग अलग कास्टमध्ये मुली आहेत, मग त्यांना जागा ज्या तिथे मुलांना 11 जागा मुलींना 4 जागा. सध्या तर मी कास्टमध्येच आहे त्यामुळे मला हा मोठा प्रश्न पडतो की मुलांना 15 जागा आहेत आणि मग आम्हाला 4च का. हा एक महत्त्वाचा माझा प्रश्न आहे की असं का, मला ह्याचं उत्तर पाहिजे. मग काय आरक्षण बदलायचं का आता? आरक्षण बदलण्याचा विषय नाही की ते आरक्षण मी म्हणत नाही तुम्ही आरक्षण बदला किंवा तुमच्या हे बदला, पण असं जागा का की हे एक भेदभावच झालं ना की मुलींना कमी जागा मुलांना जास्त जागा, असं वेगळं हे प्रवृत्ती झाली ना सरकारची. तुमचं मत काय आहे?